आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरणे ओके ह्याच्यामधलं समजून घेणार आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच काय की ज्या इक्वेशनचं मॅक्झिमम इंडेक्स हा 2 असतो. ओके, त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर ना, म्हणजे जे ते स्क्वेअर झाले म्हणजेच ह्याचा इंडेक्स याला आपण चल जो आहे हा किती आहे 2 आहे. सो त्यावेळी त्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन जो आहे हा आपल्याला ह्या फॉर्ममध्ये राईट करायचा असतो. म्हणजेच कोणता फॉर्म, तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हा फॉर्म आहे. हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे एक्स स्क्वेअर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ओके, जनरल फॉर्म, सामान्य रूप, मराठी मीडियम सामान्य रूपात लिहून राईट इन जनरल फॉर्म. ओके, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्येच राईट करायचा असतो. आणि ह्याच्यावरूनच आपल्याला ए बी आणि सी ह्या व्हॅल्यूज काढायचे असतात. कशाच्या व्हॅल्यूज काढायचे असतात आपल्याला, ए बी आणि सीचे व्हॅल्यूज काढायचे आहेत. ओके, आता समजून घेऊया की हा फॉर एक्झाम्पल आपल्याला त्याने ब्रॅकेट दिलेला आहे एक्स स्क्वेअर -4 इज इक्वल टू 0. मला सांगा आता ह्याला आपण जनरल फॉर्ममध्ये राईट करायचं. जनरल फॉर्म म्हणजेच कोणतं, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ओके, मग एक्स स्क्वेअर राईट केलं आपण, एक्स स्क्वेअरच आहे. बी एक्स, इथे एक्सची व्हॅल्यू कुठे आहे का, काहीच नाही, म्हणून 0 घ्यायचं. सो 0x मायनस आता प्लस सी जी आहे ना, इथे सी आहे ना, सी म्हणजेच व्हॅल्यू, फक्त संख्या, लक्षात ठेवा. सी म्हणजेच ओनली नंबर, संख्या. सो सीची व्हॅल्यू किती आहे -4. सो इथे -4 इज इक्वल टू 0. मला सांगा आता एची व्हॅल्यू किती मिळाली, काहीच नाही, म्हणजे इथे किती आहे 1. सो इथे राईट केलं 1. बीची व्हॅल्यू किती आहे 0. सो इथे राईट केले 0. आणि सीची व्हॅल्यू -4 -4. इथे -4 राईट केलं. समजलं इथपर्यंत. आता आपल्याला दुसरं आणि तिसरं आपल्याला करायचं असेल.